नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. माझाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर शाळेत असताना कविता पाठ करायच्या, सुभाषित पाठ करायची म्हटलं की आपल्यापैकी अनेकांची भंबेरी उडालेली असेल. त्यापैकी पाढे तर त्यापेक्षाही कठीण. पण आज आपल्या भेटीला एक अशी कन्या आलेली आहे जिला अख्खं संविधान पाठ आहे. म्हणून आम्ही तिला म्हणतोय संविधान कन्या. मूळची अलिबागची असलेली मनश्री आंबेडकर आता आपल्यासोबत आहेत. मनश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आंबेडकर कन्येला पाठ आहे. ही आमच्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. खूप कौतुक वाटते की तुला संपूर्ण संविधान पाठ आहे. कसं काय तुला सुचलं ग तुला म्हणजे संविधान आपण पाठ करावं असं तुला कधी वाटलं? माझे वडील हे शिक्षक आहेत आणि आम्हाला जेव्हा सुट्टी पडली, वेकेशन होतं आमचं, तेव्हा मला बोर झालेलं की आता सुट्टी पडली, आता काय आपण करायचं. म्हणून काही पुस्तकं होती आमच्या कपाटात, ते मी काढली आणि वरतीच मला आमच्या 7वीचं पुस्तक दिसलं, नागरिकशास्त्राचं, सिव्हिक्स अवर कॉन्स्टिट्यूशन. तर ते मी वाचलं आणि नंतर मला इतकं लक्षात आलं की वा, ह्याच्यात किती छान छान लिहिलेलं आहे. म्हणजे कर्तव्य, हक्क हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणून माझ्या पप्पांना सांगितलं की मला एकदा राज्यघटना पाहायची आहे. माझ्या पप्पांनी मला आणून दिलं आणि मी ते रोज वाचायची. वाचून वाचून मला फार आवड लागली त्याची आणि माझं ते मुखोद्गत होतच गेलं. मग मनश्री, तुझं आता वय किती आहे? 12 वर्ष. बरं, आणि मग हे संविधान तू कधीपासून पाठ करायला घेतलंस आणि किती वेळ लागला याला? म्हणजे मी हे वेकेशन मध्ये सुरू केलेलं आहे सगळं. आणि मग स्कूल सुरू होईपर्यंत तसं माझं झालेलंच, पण मी अभ्यास मॅनेज करून हे सगळं करत होती. थोडं थोडं रोज थोडा वेळ देत होती याच्यासाठी. म्हणजे ही किती महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे तू संविधान पाठ करायला घेतलंस ती? म्हणजे आता हे 1 वर्ष झालं असेल, पण माझं 5-6 महिन्यात झालेलं आहे पाठ करून. मनश्री, तुला थोडंसं आमचं कुतूहल म्हणून विचारावं असं वाटतंय, संविधान कधी देशात मान्य झालं, कधीपासून त्याचा अवलंब झाला सांगू शकशील? आणि किती कलमं आहेत संविधानामध्ये? कॉन्स्टिट्यूशन मध्ये 395 आर्टिकल्स आहेत. अजून 22 पार्ट्स, 24 चॅप्टर्स, 1 to 395 आर्टिकल्स, सब आर्टिकल्स, शेड्यूल आणि अपेंडिक्स. या संविधानातला एखादा आवडणारा, भावणारा तुझा एखादा परिच्छेद आहे तोंडपाठ जो मला आता तुला ऐकावा असा वाटेल? ओके. आर्टिकल नंबर 45, प्रोव्हिजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 years. बरं. आणि मंत्रिमंडळासंदर्भातले, त्यांच्या कामासंदर्भातली काही कलमं आहेत त्याबद्दल तुला माहिती आहे? ती कलमं कोणती आहेत आणि त्या अंतर्गत काय येतं? म्हणजे मंत्री इलेक्शन वगैरे म्हणतात. हो. ओके. चॅप्टर पार्ट 15 इलेक्शन्स, आर्टिकल नंबर 324, सुपरिटेंडन्स डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ द इलेक्शन टू बी वेस्टेड इन अन इलेक्शन कमिशन. आर्टिकल नंबर 325, नो पर्सन टू बी इनएलिजिबल फॉर इन्क्लुजन इन ऑर टू क्लेम टू बी इन्क्लुडेड इन स्पेशल इलेक्टोरल रोल ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट और सेक्स. Article number 326, elections to the House of the People and to the Legislative Assemblies of State to be on the basis of adult suffrage. Article number 327, power of Parliament to make provisions with respect to elections to legislature. Article number 328, power of legislature of a state to make provisions with respect to elections to such legislature. Article number 329, bar to interference by courts of electoral matter. Article number 329A repealed. हे इलेक्शन्स वर आहेत सगळे. मनश्री, खूप छान. आम्हाला ऐकूनच थक्क व्हायला होतंय. मनश्री, संविधानामधलं जे प्रिॲम्बल आहे ते आम्हाला वाचून दाखवशील, म्हणजे बोलून दाखवशील? ठीक आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रिॲम्बल. वी the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expressions, belief, faith, and worship, equality of status, and of opportunity to promote among them all fraternity, assuring dignity of the individual, unity and integrity of the nation. In this Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt and act and give to ourselves this Constitution. खूप छान मनश्री. मनश्री, आमच्या समोर हे तू सगळं बोलून दाखवलेलं आहेस. शाळेत तुझा असा कधी कार्यक्रम झालेला आहे? तू संविधान वाचून दाखवलेलं आहेस, त्यांना बोलून दाखवलंयस? हो, आमच्या मराठीच्या एक टीचर आहेत, मनीषा माळवी टीचर. त्यांनी मला सगळ्यात पहिले चान्स दिलेला अख्ख्या वर्गासमोर बोलायचा. आणि नंतर आमच्या शाळेसमोर पीटी आमचा वेनसडे असतो, त्यासाठी मग मला स्टेजवर येऊन मला 50 आर्टिकल्स आमच्या प्रिन्सिपलनी बोलायला लावलेले. मनश्री, तू जेव्हा संविधान हे सगळं मुखोद्गत बोलून दाखवलंस तेव्हा तुझ्या मैत्रिणींच्या, वर्गातल्या तुझ्या मित्रमैत्रिणींच्या रिॲक्शन्स काय होत्या?
त्यांना खूप माझ्याबद्दल प्राऊड फील होत होतं की आपल्या क्लासमध्ये अशी कोणतरी आहे जी अख्खी इंडियन कॉन्स्टिट्यूशन लर्न आहे. कारण अद्याप असं आमच्या स्कूलमध्ये वगैरे कुठे असं नव्हतं काही किंवा वर्ल्ड रेकॉर्ड्स वगैरे असं नव्हतं. म्हणून त्यांना खूप प्राऊड फील होत होतं आणि आमच्या टीचरला पण खूप आनंद झालेला हे सगळं ऐकून. मनश्री, याच दृष्टीनं तू कुठल्या स्पर्धे परीक्षेमध्ये भाग घेतलेला आहेस आजवर? म्हणजे आमचं कॉन्स्टिट्यूशन जास्त काही नव्हतं, पण आम्हाला असं ओरल वगैरे होती, प्रिएम्बल वगैरे. बरं. आणि स्पीच वगैरे असतात आमचे, पण असे कॉन्स्टिट्यूशन असं कुठला पर्टिक्युलर सब्जेक्ट नव्हता कधी आम्हाला. मनश्री, तू सगळं हे करताना, संविधान संपूर्ण मुखोद्गत करत असताना तुला काही अडचणीमध्ये आल्या? तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी यात काही मदत केली? आई वडिलांनी काही मदत केली? माझ्या आई वडिलांचं खूप मोठं सहकार्य आहे माझ्यासाठी, कारण ते मला अशी कधी फोर्स करायचे नाही, तुला हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे. ते नेहमी मला चांगलं सांगायचे की तू काहीतरी मॅनेज कर. आणि माझ्या आई वडिलांनी खूप मला मदत केलेली आहे यासाठी की तू नीट हे कर, ते कर. असं नाही बोलले की ह्याच्यात पण तुला सगळंच आलं पाहिजे आणि ते पण व्यवस्थितच केलं पाहिजे. पण पप्पा माझे बोलले की शाळेचा अभ्यास थोडा कमी केलास तरी चालेल, पण ज्याच्यावर अख्खा देश चालतो ते तू नीट केलंच पाहिजे. हे माझे पप्पा मला सांगायचे. आणि स्कूलकडनं पण असं इतकं काही हे नव्हतं, पण आता माझा प्रोग्राम झाला, मी रेकॉर्ड केला 13 मार्चला, तिथे स्कूलच्या हॉलमध्येच मी बोलून दाखवले सगळं. बरं. मनश्री, मात्र ही कलमं जी आहे ती आम्ही वाचतो तेव्हा आम्हालाही एकदा वाचल्यानंतर अजिबात कळत नाही. बरीचशी कलमं आहेत जी आम्हाला माहिती देखील नाहीयेत आणि ही सगळी कलमं तुला तोंडपाठ आहेत. अशा वेळी काही अडचणी आल्या असतील, काही कलमं समजली नसतील, ही सगळे समजावून सांगण्याचं काम कुणी केलं? म्हणजे मला काही डाऊट्स आले ते माझ्या पप्पांना विचारायचे, मग पप्पा मला नीट समजावून सांगायचे की हा ह्याचा अर्थ असा आहे वगैरे वगैरे. मनश्री, तुला अजून काय काय आवडतं करायला? तुझे छंद? मला स्पीच कॉम्पिटिशन मध्ये आवडतं पार्टिसिपेट करायला. बरं. अजून ड्रॉइंग्स, कॉम्पिटिशन्स, डान्स, गॅदरिंग वगैरे सगळ्यात मी पार्टिसिपेट करते. बरं. तू डान्स वगैरे पण करतेस? हा, गॅदरिंग मध्ये असं. मनश्री, तू म्हणालीस की तुला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला आवडतं. तुझा आवडता विषय कोणता आहे मग? म्हणजे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलायला असं जास्त आवडेल, पण आम्हाला असे टॉपिक्स नसतात कधीच. बरं. मग एखादा स्वतःहून घ्यायचा, निवडायचा म्हटलं तर मग तू कोणता निवडशील? घ्यायचं झालं तर मी कॉन्स्टिट्यूशन किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं काही घेऊ शकते. म्हणजे मला आवडेल दोघे ह्याच्यावर बोलायला. बरं. मग संविधान तू तोंडपाठ करण्याआधी तुझ्या मित्रमैत्रिणींसोबतचं तुझं रिलेशन आणि आता कसं आहे? म्हणजे तुझ्या मित्रमैत्रिणींना प्राऊड फील होतं किंवा थोडंसं असं वाटतं की ही मुलगी खूपच हुशार आहे? आणि म्हणजे तुमचं रिलेशन कसं आहे? नाही, आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. म्हणजे आधी पण त्यांना असं नव्हतं, पण आता काहीतरी स्पेशल केल्यावर स्पेशल रिॲक्शन्स असतात, त्यामुळे आता त्यांना जास्त प्राऊड फील होते माझ्याबद्दल. बरं. मनश्री, पुढे जाऊन तुला काय व्हायचं? म्हणजे पुढे कसं तू शिक्षण घेणार आहेस? पुढे जाऊन तुला काय व्हायचंय? मला UPSC पास करायची, IAS व्हायचं आहे आणि त्यासोबत सुप्रीम कोर्टचं लॉयरही व्हायचंय मला. बरं. मग त्याच्यासाठीची तयारी तू आतापासूनच सुरू केली आहेस म्हणायचं? हा, एक पाऊल पुढे उचललंय. आणि त्यासोबतच मनश्री, शाळेकडून तुला कशी मदत होते ग या सगळ्याबद्दल? हा, मी स्कूल पण आधी माझ्या शाळेला माहिती नव्हतं. माझे वडील जायचे, पण त्यांनी इतकं स्पेशल अटेन्शन दिलं नव्हतं त्या काळात. म्हणजे त्यांना स्पोर्ट्स वगैरे ते जास्त इम्पॉर्टंट वाटायचं सध्या. पण नंतर आता खूप असं फेमस झाल्यावर वगैरे त्यांनी असं चान्स दिला मला बोलायचं वगैरे. त्यांना समजलं आणि आमच्या हायर ऑथॉरिटी शाळेच्या त्यांनी पण मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. जो तो आमच्या स्कूलमध्ये येतोय गेस्ट, चीफ गेस्ट वगैरे, त्यांना पहिले मला भेटायचं असतं त्या कारणासाठी. बरं. मग तुला हे सगळं संविधान तोंडपाठ आहे, कोणत्या मोठ्या व्यक्तीसमोर तू हे बोलून दाखवलेलं आहे? संविधानाची कलमं असतील? हो, आता आम्ही 6 मार्चला शिर्डी येथे गेलेलो. तिथे बबनराव घोलपजी वगैरे होते आणि खूप मोठे आमदार, खासदार वगैरे होते. त्यांच्यासमोरही बोलून दाखवलं. ऑडियन्स मधून मला कुठलाही आर्टिकल विचारला गेला आणि त्याची मी बरोबर माहिती सांगितली त्यांना. मग त्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या? तुला खूप आश्चर्य वाटलं हे कसं काय होऊ शकतं वगैरे. अरे वा. मग तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप पण दिली असेल त्यांनी? हो हो हो. याच अनुषंगानं म्हणजे संविधानाला धरूनच पुढे अजून काय करण्याची इच्छा आहे तुझी? म्हणजे वेगळं असं काही करायचंय? हा, मला ह्याच्यात PhD करायला आवडेल. बरं. म्हणजे खूप मोठी मोठी स्वप्न आहेत तुझी. हो. मनश्री, तू अख्खं संविधान पाठ केलेलं आहेस. या पुढे अजून एखादा कुठला ग्रंथ पाठ करावा किंवा काय काय पाठ करायला तुला आवडेल अजून?
मला अजून आवडते कायद्याची पुस्तकं वाचायला, पण मला आता संविधानामध्येच डीप अभ्यास करायचा आहे. बरं, म्हणजे अजून एखादा कुठला तरी ग्रंथ आपण तोंडपाठ करावा किंवा अजून कशाच तरी वाचन करावं आणि ते मुखोद्गत करावं अशी इच्छा आहे तुझी, की यावरच कॉन्सन्ट्रेट करणार? मला जास्त ह्यावर कॉन्सन्ट्रेट करायला आवडेल, पण मला असं वाटतं अजून काहीतरी करावं, कारण एवढं करूनच वास नसतं. त्यामुळे हो, पण मला अजून कॉन्स्टिट्यूशन मध्ये डीप अभ्यास करायचा आहे. तू इतक्या लहान वयामध्ये संविधान तोंडपाठ केलेला आहेस, अजून काय करायची गरज आहे? खरंच तू पुढे पीएचडी कर, तुला युपीएससीची परीक्षा द्यायची आहे असं तू म्हणतेस, त्यासाठी देखील तुला शुभेच्छा देतो. आणि तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे ग, म्हणजे तुझ्या बोलण्यावरून जाणवतंय. आणि आम्हाला देखील एक प्रेरणा मिळालेली आहे की इतकी छोटुकली मुलगी आहे, ती अख्खं संविधान पाठ करते, आम्हाला त्यातले उतारे वाचून दाखवते, बोलून दाखवते इतक्या पटापट. आणि खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या आंबेडकर कन्येला तोंडपाठ आहे, याहून वेगळी गोष्ट आणि चांगली गोष्ट ही काय असावी? राज्यातल्या इतर अनेक लाखो जे विद्यार्थी आहेत मनश्री, तुझ्यामुळे त्यांना आज प्रेरणा मिळालेली आहे. या क्षेत्रात देखील किंवा यात देखील इतका अवघड विषय आहे खरं तर मनश्री, आणि त्यात देखील इतकं चांगलं आपण काहीतरी करू शकतो आणि इतकी मोठी स्वप्न बघू शकतो, हे आज आम्हाला तुझ्यामुळे कळालं. मनश्री, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच या खास कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.